अनिकेतला झोपेतून जाग आली तेव्हा पहिली जाणीव झाली ती शांततेची. पण ही नेहमीची शांतता नव्हती. ही अशी शांतता होती की जिचं अस्तित्वच अंगावर येत होतं. घरात कोणी नसल्यावर जशी शांतता असते तशी ही नव्हती. ती शांतता मोकळी असते, थोडीशी दिलासा देणारी. इथे मात्र शांतता जणू जबरदस्तीने पसरलेली होती. जणू घरात कोणी असायलाच नको, कोणताही आवाज उठू नये, कोणतीही हालचाल होऊ नये असा अलिखित आदेश वातावरणाने दिला होता. घड्याळाचा काटा चालू होता. सेकंद काट्याचा आवाज नेहमीपेक्षा जास्त स्पष्ट ऐकू येत होता. पंखा फिरत होता पण त्याच्या वाऱ्यात थंडावा नव्हता. उलट तो हवा जड करत असल्यासारखं वाटत होतं. भिंती, छत, फर्निचर सगळं काही ओळखीचं असूनही अपरिचित वाटत होतं. जणू तो त्याच घरात होता पण त्याच आयुष्यात नव्हता. तो हळूहळू उठून बसला. डोकं प्रचंड जड झालं होतं. डोळे उघडे होते पण मेंदू अजूनही कुठेतरी अडकलेला होता. जसं काही रात्री झोप झालीच नव्हती. पण झोप न झाल्याची कोणतीही ठोस आठवण नव्हती. ना एखादं स्वप्न, ना एखादा आवाज, ना कुणाची हालचाल, काहीच नाही. फक्त छातीत खोलवर रुजलेली एक अस्पष्ट अस्वस्थता जी शब्दात मांडता येत नव्हती. अनिकेत साधा माणूस होता. फार मोठ्या स्वप्नांनी भारलेला नव्हता आणि फार मोठ्या तक्रारीही त्याच्याकडे नव्हत्या. सकाळी उठणं, कामावर जाणं, वेळेवर पगार मिळणं, महिन्याच्या शेवटी थोडीफार बचत उरावी याची काळजी, याच चौकटीत त्याचं आयुष्य अडकलेलं होतं. मोजके मित्र होते. फार जवळचे नव्हते पण इतकेही दूर नव्हते की नाव विसरावं. आयुष्य एकसुरी होतं, हो, पण ते स्थिर होतं. निदान त्याला तसं वाटायचं. नेहमीसारखाच तो ऑफिसला गेला. बसमध्ये बसताना खिडकीबाहेरचं दृश्य पाहत राहिला पण लक्ष लागत नव्हतं. आजूबाजूला बसलेली माणसं तो पाहत होता. काही चेहरे ओळखीचे वाटत होते पण नेमकं कुठे, केव्हा, कसे पाहिले हे आठवत नव्हतं. हा अनुभव त्याच्यासाठी नवीन नव्हता पण आज तो जास्त तीव्र होता. जसं मेंदूने काही आठवणींवर जाड पडदा टाकून ठेवला आहे आणि त्या पडद्यामागे काहीतरी हलतंय पण दिसत नाही. ऑफिसमध्ये पोहोचल्यावरही तीच भावना. टेबल, खुर्ची, संगणक सगळं पूर्वीसारखंच होतं पण तो स्वतः मात्र वेगळा वाटत होता. एक सहकारी हसत आला आणि सहजपणे म्हणाला, "कालचा विषय आठवतोय ना?" अनिकेतने त्याच्याकडे पाहिलं. काही सेकंद तो शांत राहिला. मग मान हलवली. खरं तर त्याला काहीच आठवत नव्हतं. काल नावेच्या काळात काहीतरी घडलं होतं हे कळत होतं पण ते नेमकं काय याची कुठलीही प्रतिमा डोक्यात तयार होत नव्हती. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो एकटाच बाहेर पडला. नेहमीच्या हॉटेलकडे वळण्याऐवजी तो चुकून किंवा नकळत दुसऱ्याच रस्त्यावर वळला. पाय आपोआप चालत होते, जणू कुणीतरी आतून दिशा दाखवत होतं. त्या रस्त्यावर फार गर्दी नव्हती. जुन्या दुकानांच्या पाट्या अर्धवट झिजलेल्या, भिंतींवर फाटलेले, रंग उडालेले पोस्टर्स आणि एका कोपऱ्यावर लहानशी जुनी चहाची टपरी. तो तिथे थांबला. का थांबला हे त्यालाच कळलं नाही. चहा घेत असताना त्याला अचानक जाणवलं, कुणीतरी त्याच्याकडे पाहत आहे. समोर बसलेला एक माणूस, साधे कपडे, किंचित वाढलेली दाढी आणि नजरीत विचित्र ओळखीची चमक. अशी चमक जणू तो माणूस अनिकेतला आतून ओळखतो. अनिकेतने नजर चुकवली पण उठताना त्या माणसाने अगदी शांतपणे फक्त एवढंच म्हटलं, "तुला उशीर होतोय." अनिकेत थबकला. छातीत काहीतरी आवळलं. कशाला? तो विचारणारच होता पण समोर पाहिलं तर तो माणूस निघून गेलेला होता. जणू तो कधी तिथे बसलाच नव्हता. त्या एका वाक्याने त्याची पाठ संध्याकाळपर्यंत सोडली नाही. उशीर, पण कशासाठी, कुठे आणि का? त्या रात्री त्याला झोप लागली पण ती फार खोल नव्हती. स्वप्नात तो एका रस्त्यावर उभा होता. सगळीकडे अंधार. दूरवरून गाडीचा आवाज येत होता. तो आवाज हळूहळू जवळ येत होता. अचानक ब्रेक्सचा कर्कश आवाज. तो धावायचा प्रयत्न करतोय पण पाय जड झालेले, हालचालच होत नाही. कुणीतरी ओरडतंय, "थांब!" अनिकेत घाबरून उठला. हृदय वेगाने धडधडत होतं. अंग घामाने ओलं झालं होतं. स्वप्न स्पष्ट नव्हतं पण भावना अत्यंत तीव्र होती. भीती, अपराधभाव आणि काहीतरी कायमचं हरवल्याची जाणीव. पुढच्या काही दिवसांत विचित्र घटना वाढत गेल्या. रस्त्यावर, बसमध्ये, ऑफिसमध्ये लोक त्याच्याकडे अशा नजरेने पाहू लागले जणू काही ते त्याला ओळखतात पण तो त्यांना ओळखत नाही.
एकदा लिफ्टमध्ये एक वृद्ध माणूस हसून म्हणाला, "बरं झालं, परत आलास." अनिकेत काहीच न बोलता लिफ्टमधून बाहेर पडला. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. एक दिवस ऑफिसमध्ये जुन्या फाईल्स चाळताना त्याला एक फोटो सापडला. ऑफिसच्या सहलीचा. सगळे हसत होते, वातावरण हलकं फुलकं दिसत होतं आणि फोटोच्या एका कोपऱ्यात तो स्वतः. पण तो एकटा नव्हता. त्याच्या शेजारी उभा असलेला माणूस अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तेच डोळे, तीच देहयष्टी. फरक फक्त नजरेत होता. त्या नजरेत आत्मविश्वास होता, ठामपणा होता, जसा एखाद्या माणसाला सगळं माहिती असतं. अनिकेत फोटो हातात घेऊन थिजून गेला. तो थेट बॉसकडे गेला. फोटो टेबलावर ठेवत म्हणाला, "हा कोण आहे?" बॉसने फोटो पाहिला. क्षणभर डोळे मिटले. जणू काही आठवणींचा भार पेलत होता. मग तो हळू आवाजात म्हणाला, "तुला खरंच काहीच आठवत नाही?" त्या प्रश्नाने अनिकेतच्या अंगावर काटा आला. हळूहळू सत्य बाहेर यायला लागलं. अनेक वर्षांपूर्वी एक मोठा अपघात झाला होता. रात्री उशिरा. त्या गाडीत 2 जण होते, अनिकेत आणि आर्यन. आर्यन त्याचा जुळा भाऊ होता. दोघं दिसायला सारखे होते, पण स्वभावाने पूर्ण वेगळे. आर्यन प्रश्न विचारायचा, सत्य शोधायचा, अन्यायाला थेट सामोरं जायचा. अनिकेत मात्र टाळायचा, गप्प बसायचा, प्रवाहाबरोबर चालायचा. त्या रात्री काहीतरी घडलं होतं. नेमकं काय हे अनिकेतच्या मेंदूने पुसून टाकलं होतं, कारण ते सहन करण्यापलीकडचं होतं. अपघातात आर्यनचा मृत्यू झाला होता, पण अनिकेतचा मेंदू ते सत्य स्वीकारू शकला नाही. म्हणून त्याने आठवणींचं दार बंद केलं. पण बंद केलेली दारं कायम बंद राहत नाहीत. आर्यन फक्त आठवण नव्हता, तो अनिकेतच्या आत जिवंत होता. विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये, त्या अनोळखी माणसांच्या आवाजात. अनिकेत त्या जुन्या रस्त्यावर परत गेला, अपघाताच्या ठिकाणी. रस्ता शांत होता, पण त्याला जाणवलं तो एकटा नाही. "आता पळू नकोस." आवाज त्याच्या आतून आला. अनिकेतने पहिल्यांदाच विरोध केला नाही. डोळे मिटले. आठवणींना परत येऊ दिलं. गाडीचा वेग, वाद. आर्यनचं ते शेवटचं वाक्य, "सत्यापासून पळालास तर आयुष्यभर पळत राहशील." अनिकेत रडला. त्या रात्री नाही, ह्या क्षणी. कारण आता तो विसरत नव्हता. आर्यन शांत झाला, कारण त्याला परत येण्याची गरज उरली नव्हती. सस्पेन्स संपला होता. पण अनिकेतचं खरं आयुष्य तिथून सुरू झालं होतं. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.